भोंदू बाबा लपडे करून रिकामा झाला. नेते मंडळी त्याच्यावरती पांघरून घालायला व्यस्त झाली आणि सोशल मीडिया भोंदू बाबाचे असली व्हिडिओ दाखवण्यात मग्न होऊन गेली. अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये होरपळला गेला तो फक्त आपला भारतीय शेतकरी. मित्रांनो, आज आपल्या केळीचा रेट काय चालू आहे माहिती का? ₹1.50 किलो. बघा ना, विचार करा शेतकऱ्यांनी करायचं काय. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल म्हणजे जो माल आपण बाहेरच्या देशात पाठवतो तोच माल आज 3.5-4 टनाचा पिकअप फक्त ₹2000 जाता या. आणि फक्त केळीच नाही मित्रांनो, दुसरं कुठलं पण पीक घ्या तुम्ही, कलिंगड घ्या, कांदा घ्या, कोणतं पण पीक घ्या, कुठल्याच पिकाला रेट नाही मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. कारण का माहितीये का, गाड्या बसून विकणारा केळी आज 50 आणि 60 रुपये डझननी विकत आहे. ही विचार करायसारखी गोष्ट आहे मित्रांनो. किती दिवस आपण असं कष्ट करणार, कुत्र्यासारखं गाढवासारखं असंच मारणार आहे. आपण आपल्या अंगाचा कधी विचार केला नाही. कधी ऊन असलं, वारा असला, पाऊस असला, आपण हायच राहणार. बाहेरचे नेते मंडळ आपल्या जेव्हा खाते ती पिते ते बाहेर लपडी करते ती अशोक खरस सारखी लोक, त्या जिरवळ सारखी लोक, आणि आपण मरतो अशी कामं करून. मला सांगा, एवढी गारपीट झाली, एवढं युद्ध सुरू झालंय, एवढ्या युद्धामध्ये एखाद्या न्यूजवाल्याने दाखवलं का शेतकऱ्याचा हाल काय चालू या, शेतकरी आज कसा जगतो या. पण जिरवळचा आणि ते कुठं अशोक खराचं सगळ्या सोशल मीडियावरती तेच येतं या. उघडला इंस्टाग्राम हायचं अशोक खराचा व्हिडिओ आलेला नवीन एक टेबलवरती. न्यूज चॅनल चालू केलं एखाद्या हाय त्याच्यावरती अशोक खरात जिरवळ पूर्ण त्यांचा असलेले व्हिडिओ दाखवते ते या. आणि शेतकऱ्याला दाखवायला का मरण आलं का तुम्हाला मीडियावाल्यांना? कधीतरी शेतकऱ्याची बाजू धरा तुम्ही तरी. आणि त्यांना फॉलो करणं आपल्या शेतकरीच येतं, त्यांना बी कळत नाही कोणाला फॉलो करायचं. अहो, शेतकऱ्याचा मरण आलंय आज, शेतकऱ्यांनी करायचं काय सांगा तुम्ही? पाऊल थकलं नाही.